शेतकऱ्यांना मिळणार लवकर कर्जमाफी, मंत्री राठोड यांचे विधान. मुख्यमंत्री लवकरच घोषणा करतील, यवतमाळमध्ये दिले आश्वासन. माननीय मुख्यमंत्र्यांकडून नक्कीच कर्जमाफीची घोषणा सुद्धा लवकर होईल. येलदरी धरण तुडुंब, 4 दरवाजे उघडले, पूर्णा नदीच्या पात्रात विसर्ग सुरू. सिद्धेश्वर धरणाचे 12 दरवाजे उघडले, सिद्धेश्वर धरणाचा जलसाठा वाढला. औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात 2 दिवसापासून झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील एकमेव मोठे प्रकल्प असलेल्या सिद्धेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू होऊन 100% धरण भरले आहे. पावसाचा जोर वाढला, मराठवाड्यातील धरणे भरू लागले. राज्यात अतिवृष्टीचा 4 लाख हेक्टरवरील पिकांना फटका. मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे घुमशान. नदी नाले दुधडी भरून वाहू लागले. पूर परिस्थिती. नांदेडमध्ये बचाव कार्यासाठी सैन्य दलाची मदत. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे राज्य सरकारचे आदेश. मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील अतिवृष्टीचा आढावा. 21 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा. आता रडारच्या माध्यमातून होणार वाहनावर कारवाई. आरटीओच्या वाहनावर रडार प्रणालीत तासाला 700 वरही चलान. एका कार्यालयात किमान एका वाहनावर यंत्रणा बसवण्यात येणार. मराठवाड्यातील 17 वाहनावर यंत्रणा. मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात इंडियाकडून महाभियोगाची तयारी सुरू. मतदार यादीतील त्रुटीवरून विरोधक आक्रमक. लोकशाही मार्गाने लढण्याचा निर्णय. एसीटीव्ही होणार स्वस्त, विजेची बचत करणाऱ्या मॉडेलची मागणी वाढणार.